नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाजपचे दोन चेहरे, एक जनतेच्या मनावर राज्य करणारा तर दुसरा निवडणुकीच्या पटावर चाल खेळणारा. एक निवडणुकीचा चेहरा तर दुसऱ्याच्या हातात निवडणुकीची मशिनरी. गेल्या दशकभरात या दोघांनी मिळून भाजपला देशाच्या राजकारणात अभूतपूर्व उंचीवर नेलं. मोदी प्लस शहा इज इक्वल्स टू पॉवर पॉलिटिक्स. जसं भाजपमध्ये आधी वाजपेयी अडवाणी ही दोन शक्तीस्थानं होती, त्याचीच मिरर इमेज म्हणजे मोदी शहांकडे पाहिलं जातं. जेव्हा शहांवर राजकीय संकट आलं तेव्हा मोदी त्यांची ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. आता सध्या मोदी सरकार मोठ्या क्रायसिसचा सामना करते. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला एवढं मोठं डॅमेज झालंय. पण मोदी शहा यातून मार्ग काढून कमबॅक करतील अशा चर्चा होत होत्या. पण असं असतानाच आता एका नवीन चर्चेला सुरुवात झालीय, ती म्हणजे मोदी शहांमध्ये मतभेद असल्याची. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी शहांमध्ये मतभेद आहेत असा दावा केलाय. या दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. एकमेकांची सावलीसारखी सोबत करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं का म्हटलं जात आहे, यात खरंच काही तथ्य आहे का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बोलूयात मोदी शहांमध्ये मतभेद असलेल्या चर्चांबद्दल. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक दावा केला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत. अमित शहा यांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचंय. अमित शहांनी मोदींकडे मागणी केली आहे की मला तुमचे वारसदार म्हणून देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा, पण मोदींनी त्याला नकार दिलाय, असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय. आता आज गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी पहिल्यांदाच मोदी शहा लोकसभेत आले. मी विरोधकांच्या प्रश्नांना लोकसभेत उत्तर देईन असं अमित शहांनी बुधवारी जाहीर केलं होतं. पण गुरुवारी सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झालं. राष्ट्रीय गीत पार पडलं आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी लगेचच सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका व्हायला लागलीय. या सगळ्यातच मोदी शहांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं यात खरंच काही तथ्य आहे का यावर खल होताना दिसतोय. पण राऊतांच्या या दाव्याला नक्की आधार काय ते बघूया. यातली पहिली गोष्ट म्हणजे सध्याची परिस्थिती. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू झालं. त्याला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला. सुरुवातीला या आंदोलनाची विशेष दखल घेतली गेली नाही. सरकारने सुद्धा त्याकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. पण वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकारने केले नाहीत. या उलट दिल्ली पोलिसांनी त्यांना उचलून थेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे त्यांना एक प्रकारे नजर कैदेत ठेवल्याचं सांगितलं गेलं. यामुळे हे आंदोलन पेटायला लागलं. त्याचा भडका उडाला तो 20 जुलैला आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे. ही गोष्ट सरकारला सर्वात जास्त डॅमेज करणारी ठरली. या आंदोलनात फक्त लाठीचार्ज झाला नाही, तर पॅलेट गन, खिळे लावलेल्या काठ्यांचा वापर झाला. या सगळ्याची तुलना थेट जालियनवाला बागशी करण्यात आली आणि मोदी सरकारची तुलना थेट जनरल डायरशी करण्यात आली. आता दिल्ली पोलीस दल हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणजेच अमित शहांच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे विरोधकांनी अमित शहांना सर्वाधिक टार्गेट केलं. अमित शहांनी या सगळ्यावर संसदेत येऊन उत्तर द्यावं ही एकच मागणी संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी आक्रमकपणे लावून धरली आणि यामुळे मोदी सरकार सर्वाधिक टार्गेट झालं. आता या सगळ्यात मोदींनी इन्स्टा रील बनवून तरुणांचा राग कमी करण्याचा, त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मोदींनी डॅमेज कंट्रोलसाठी सगळे उपाय केले, पण सगळा फोकस अमित शहांनीच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्यावर राहिला आणि मोदींना कमबॅकची संधी मिळाली नाही. आता केंद्र सरकारच्याच गृह मंत्रालयाने घेतलेल्या एवढ्या मोठ्या आणि संवेदनशील कारवाईची पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती नव्हती. अमित शहांनी एकट्यानेच आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला असं तर म्हणता येणं शक्य नाही. मग मतभेदाच्या चर्चा का होतात, तर याला कारणीभूत आहे तो इतिहास. जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा अमित शहा मोदींची ग्राउंडवरची ताकद होते. त्यामुळेच अमित शहांना मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. पण सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहांवर आरोप झाले. सीबीआयने अमित शहा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. या काळात अमित शहा काही काळ नॉट रिचेबल होते. तेव्हा मोदीच अमित शहांना वाचवतायत अशी टीका झाली. पण सीबीआयने अमित शहांविरोधात चार्जशीट दाखल केली. अमित शहांची अटक अटळ होती. त्यामुळे अमित शहांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मोदींनी तो स्वीकारला. पण हा राजीनामा स्वीकारतानाच अमित शहा निर्दोष आहेत हे केंद्रातल्या तत्कालीन काँग्रेस सरकारचं शहांविरोधातलं षडयंत्र आहे असं मोदींनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टपणे सांगितलं होतं.
म्हणजेच थेट फेक एन्काउंटर प्रकरणात नाव आलेलं असताना सुद्धा मोदींनी जाहीरपणे शहांची पाठराखण केली. आता इतके गंभीर आरोप झाल्यावर एखाद्या नेत्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं असतं, पण अमित शहांच्या बाबतीत तसं झालं नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपमधली अनेक दिग्गज नावं साईडलाईन करत मोदींनी शहांना बळ दिलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ते थेट देशाचे गृहमंत्री असा शहांचा प्रवास राहिला. म्हणजेच मोदींनी शहांना राजकीय दृष्ट्या वाचवलं, पुढे आणलं आणि राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचवलं. पण आता अमित शहांवर होत असलेल्या आरोपांवर मोदींनी कसलंच भाष्य केलं नाही. मुळात आंदोलनानंतर मोदींनी तरुणांचा रोष कमी करण्यासाठी सोशल मीडियावरून संवाद साधला. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विधेयक आणलं. विद्यार्थ्यांकडून झालेल्या टीकेवरही संयमाची भूमिका घेतली. पण दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर मात्र मोदींनी थेट भाष्य करणं टाळलं. त्यांनी आधीप्रमाणे अमित शहांची उघडपणे पाठराखण केली नाही किंवा पोलिसांची कारवाई चुकीची होती असंही म्हटलं नाही. यामुळेच एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. विरोधक अमित शहांना टार्गेट करत असताना मोदी त्यांच्या बचावासाठी पुढे का आले नाहीत? ज्या अमित शहांसाठी मोदी यापूर्वी अनेकदा राजकीय कवच बनले, त्या शहांवर गंभीर आरोप होत असताना मोदींनी अंतर राखलं का? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदी आक्रमकपणे विरोधकांना उत्तर देतील, शहांच्या बचावासाठी मैदानात उतरतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसं काही घडलं नाही. त्यामुळे मोदी शहा यांच्यात खरंच काहीतरी बदलतंय का? मोदी शहांपासून राजकीय अंतर ठेवतायत का, की हा फक्त योगायोग आहे? या चर्चेला आता उधाण आलंय. आता दुसरा मुद्दा येतो तो संजय राऊतांच्या दाव्याचा. मोदींनंतर कोण या प्रश्नावर अमित शहा हेच उत्तर दिलं जायचं. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहाच पुढे येताना दिसले. मग या शर्यतीत जी नावं आली त्यांची शक्ती कमी करण्याचं काम शहांनी केल्याच्या चर्चा झाल्या. मुख्य म्हणजे याला मोदींचा सुद्धा छुपा पाठिंबा असल्याचं बोललं गेलं. आता मोदी हे भाजपचा देशातला चेहरा बनले आहेत. संपूर्ण देशभरात भाजपला जे यश मिळतं त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर हा मोदींचा चेहरा आहे असंच म्हटलं जातं. पण गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकली तर हे चित्र बदलल्याचं दिसतं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल जिंकणं हा भाजपचा सगळ्यात मोठा राजकीय संकल्प होता. त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली. पंतप्रधान मोदींच्या झालमुडी खाण्याची मोठी चर्चा झाली. पण त्यापेक्षा जास्त कौतुक झालं ते अमित शहांच्या सिस्टीमचं. अंगबंग कलिंग या तिन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असेल असं अमित शहांनी या निवडणुकीवेळी ठासून सांगितलं आणि प्रत्यक्षात ते घडवून आणलं. ममता बॅनर्जी यांचा सगळ्यात मोठा पराभव करून भाजपने मोठी हवा केली. अमित शहांच्या यंत्रणेचं कौतुक झालं आणि सुवेंदू अधिकारी हे अमित शहांच्याच मर्जीतले नेते बंगालचे मुख्यमंत्री झाले. त्याच्या पुढे आसाममध्ये सुद्धा हिमंता बिस्वा शर्मा हे अमित शहांच्याच गटातले नेते पुन्हा एकदा सत्तेवर आले. बंगालमध्ये नितीश कुमारांना बाजूला करून तिथेही शहांचेच विश्वासू असलेल्या सम्राट चौधरी यांच्याकडे राज्याची धुरा आली. त्यामुळे अमित शहांनी भविष्यात पंतप्रधान पदासाठी पूरक आखणी आणि वातावरण निर्मिती केल्याच्या चर्चा झाल्या. त्यामुळे मोदींच्या उत्तराधिकारी पदावर शहांचा क्लेम स्ट्रॉंग होत असल्याचं बोललं गेलं. पण अलीकडे झालेल्या बिहारमधल्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. 30 वर्ष ज्यावर भाजपचं वर्चस्व होतं अशी जागा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मतदारसंघ भाजपने गमावला. आता या निवडणुकीत विजयी झालेले प्रशांत किशोर यांनी पहिल्या दिवसापासून सम्राट चौधरी यांनाच टार्गेट केलं होतं. त्यांचा विजय म्हणजे बिहारच्या जनतेची मुख्यमंत्री चौधरी यांच्यावर असलेल्या नाराजीचं प्रतीक आहे हेच बोललं गेलं. मुख्य म्हणजे सम्राट चौधरीच बिहारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. पण विद्यार्थी आंदोलनादरम्यान बिहार पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर AK-47 चालवण्यात आली. ही गोष्ट चौधरी यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण करणारी होती. मध्य प्रदेशात सुद्धा शहांच्या मर्जीतले मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. मध्य प्रदेशातल्याच दतिया पोटनिवडणुकीत सुद्धा भाजपला पुन्हा पराभव पत्करावा लागला. तिथे सुद्धा मुख्यमंत्री यादव विरुद्ध भाजपचे इतर नेते अशी गटबाजी असल्याच्या चर्चा आहेत. थोडक्यात अमित शहांनी आपल्या मर्जीतल्या नेत्यांना मोठं करून भविष्यात आपल्यासाठी ग्राउंड सेफ करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातल्याच काही नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे थेट भाजप अडचणीत येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकीकडे देश पातळीवर विद्यार्थी आंदोलनावरून शहा टार्गेट होत असताना राज्यांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती असेल तर मोदी लगेचच शहांना आपला उत्तराधिकारी करतील का हा मोठा प्रश्न आहे. याचा फटका भाजपच्या भविष्यातल्या सत्तेलाच बसू शकतो. त्यामुळे मोदींनी शहांची बाजू न घेणं हे त्या दोघांमधलं वितुष्ट नाही तर ही राजकीय खेळी आहे. भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी केलेली ही मोठी तडजोड आहे अशाही आता चर्चा होत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? राऊतांच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? मोदी शहांपासून अंतर ठेवायला लागलेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.